1/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 3/4. तर यामध्ये मोठा कोणता असेल? बिगेस्ट 3/4. आता हे चित्रामध्ये कसं दाखवता येतं हे आपण समजून घेऊया. हे चित्रामध्ये कसा अपूर्णांक असेल याच्यासाठी पण एक चित्र काढूयात आपण आणि याच्यासाठी एक पण चित्र काढूयात. तर पहा या ठिकाणी जर आपण रंग दिला 1/4 म्हणजे काय? 4 समान भाग करायचे आणि त्यापैकी एक भाग रंगवायचा आहे. बरोबर आहे. आणि 3/4 म्हणजे काय? 4 समान भाग करा आणि 3 भाग रंगवा. कोणता भाग जास्त आहे? 1/4 चा भाग जास्त रंगवलाय का 3/4 चा भाग जास्त रंगवलाय? करेक्ट. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहू शकतो 3/4 मोठं आहे असं चिन्ह यूज करायचं. म्हणजे मोठं आहे म्हणजे कसं तर तिकडल्या बाजूचं जे तोंड आहे असं मोठं केलंय. ठीक आहे. याचाच अर्थ तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, जर छेद समान असेल आपण याहून नियम काय करू शकतो? जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. If denominator is same or denominator is equal, then that fraction is greater whose numerator is greater. आणखी काही उदाहरण या ठिकाणी लिहूयात आपण. 7/10 आणि 4/10. आता मोठं कोण आहे या ठिकाणी? 7/10 म्हणजे या ठिकाणी असं चिन्ह दाखवावं लागेल आपणास. आता या ठिकाणी पण छेद समान आहे, छेद समान, डिनोमिनेटर इज इक्वल. त्यामुळे आपल्याला एक नियम या ठिकाणी लिहिता येतो आणि तो नियम असा आहे, छेद समान असल्यास ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. केव्हा? जर छेद समान असेल तर. आणि ज्याचा अंश लहान तो लहान, म्हणजे त्यासाठी वेगळा नियम लिहायची गरज नाही. ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. म्हणजे या पद्धतीने आपल्याला हे मांडणी करता येतं, सांगता येतं किंवा तुम्हाला समजून पण येईल. तर या सर्व बाबीवरून आपल्या लक्षात येतं ठीक आहे. आता हेच सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं लिहायचं पहा. हेच सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं लिहिणार? इफ डिनोमिनेटर आर इक्वल then that fraction is greater whose numerator is greater. If denominator is equal, then that fraction is greater whose numerator is greater. म्हणजे जर डिनोमिनेटर समान असेल तर तो अपूर्णांक मोठा असतो ज्याचा
अंश मोठा आहे आणि तो अपूर्णांक लहान असतो ज्याचा अंश लहान आहे. कळालं सर्वांना हे? ओके. सो लुक ॲट हिअर नेक्स्ट. आता तुम्हाला काही फ्रॅक्शन दिले 1/4, 7/4, 2/4, 9/4 आणि तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी याचा चढता क्रम लिहा. चढता क्रम त्यालाच इंग्लिशमध्ये असेंडिंग ऑर्डर असं म्हणतात. असेंडिंग ऑर्डर. तर चढता क्रम लिहित असताना सर्वात लहान सुरुवातीला लिहायचं आपण. मग सर्वात लहान कोणता? ज्याचा अंश सर्वात लहान. आता इथं छेद सेम आहे पाहायचा 4 4 4 4. मग सर्वात लहान 1/4, त्याच्यापेक्षा मोठा 2/4, 7/4 अँड बिगेस्ट 9/4. तर या पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. ओके. यानंतर यामध्ये जर आपल्याला उतरता क्रम लिहायचा असेल तर उतरता यालाच आपण डिसेंडिंग ऑर्डर असं म्हणतो. तुमचं इंग्लिश आणि मराठी मात्र पक्क होऊन जाणार आहे आता या क्लासमध्ये. तर 9/4, 7/4, 2/4 अँड 1/4 इज नोन ॲज डिसेंडिंग ऑर्डर. लक्षात आलं सर्वांना? ओके. तर एक एक कन्सेप्ट आपण पाहतोय. आता आपल्याला अपूर्णांकाचा छेद समान असल्यास काय करायचं हे लक्षात आलं. यानंतर आता आपण पुढच्या घटकामध्ये शिकणार आहोत अपूर्णांकाचा अंश सेम असल्यास काय करायचं.